आम्हा सगळ्यांच्या चर्चेतली घडामोड म्हणजे राणा दाम्पत्याला आता पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। खार पोलिसांकडून राणा दाम्पत्याला ही नोटीस बजावण्यात आल्याचं कळतंय। नवनीत आणि रवी राणांना ही प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे। कायदा सुव्यवस्थेला धक्का लावू नका अशी विनंती जी आहे ती पोलिसांनी या नोटीसच्या माध्यमातून केल्याचं कळतंय। नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार राणा जे आहेत हे दोघेही सकाळी विमानाने मुंबईत पोहोचलेले। ते नेमकं कुठे आहेत हे माहित नाही, पण आता पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्याचं कळतंय। खार पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे। कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का बसणार नाही याबद्दलची काळजी घेण्यास त्यांना विनंती करण्यात आली या नोटीसच्या माध्यमातून। याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, सकाळपासून मातोश्रीच्या बाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमलेत आणि प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो, ते म्हणजे राणा दाम्पत्य नेमकं आहे तरी कुठे आणि त्यांनी इथे पाय ठेवून दाखवावा। पण आता पोलिसांनी नोटीस देखील बजावल्याचं कळतंय। काय तपशील याबद्दल? विशाल, मी सध्या मुंबईच्या खार परिसरातील 14th रोडवर आहे, जिथे नवनीत राणा आणि रवी राणा यांचं मुंबईतलं निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानाच्या बाहेर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला। आत्ताच DCP या ठिकाणी येऊन गेले, मंजुनाथ सिंगे। त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की 149 ची नोटीस या पती पत्नी दोघांनाही बजावण्यात आलेली आहे। खासदार आणि आमदार या दोघांनाही बजावण्यात आलेली आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की मुंबईतली जर परिस्थिती बिघडली तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार ठरवलं जाईल आणि त्यामुळे मुंबईपुरती ही संपूर्ण नोटीस जी आहे ती त्यांना बजावण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की आता सुद्धा या 14th रोडवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एकीकडे पोलीस तर दुसरीकडे शिवसैनिक अशी परिस्थिती सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसून येते। आपण सकाळपासून या भागातली परिस्थिती दाखवत होतो। मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमलेले होते। आता सुद्धा आपण पाहतोय रस्त्याच्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर हे शिवसैनिक एकवटलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की नवनीत राणा आणि रवी राणा हे त्यांच्या खारच्या निवासस्थानीच आहेत आणि या निवासस्थानातून कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्यांना बाहेर पडू देणार नाही। मातोश्रीवर जाणं तर दूर, त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर पडून दाखवावं असं आवाहन आता शिवसैनिक त्यांना देताना दिसत आहेत। पोलीस बंदोबस्त आहे, शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येनं सामील झालेले या ठिकाणी उपस्थित असलेले दिसून येत आहेत। काही शिवसैनिक आहेत, त्यांना विचारूया। 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे नवनीत राणा आणि रवी राणा यांना। मुंबईत जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याच्यासाठी ते दोघे जण जबाबदार असतील असं खार पोलीस म्हणतात। आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही मॅडम, ते तर त्यांनी त्यांचं काम केलं, पण आम्ही आमचं काम करतोय। आम्ही शिवसैनिक म्हणून इथं आलेलो आहोत आणि कोणी उठून काही बी मातोश्री आमच्या श्रद्धास्थानवरती बोलायचं, त्याची स्वतःची अवकात पाहायची नाही आणि कोणीतरी बोलायचं, उठायचं आणि आपल्या प्रसिद्धी, मला कशी प्रसिद्धी पाहिजे त्याच्यासाठी हे सगळं चालू असतं। पण आता पोलिसांनी तर नोटीस बजावली तरी तुम्ही इथे थांबलेले आहेत। बघा, पोलीस त्यांचं काम करतायत, आम्ही आमचं काम करतोय। ते लोकप्रतिनिधी आहेत दोघं, त्यांना एक कळलं पाहिजे कायदा सुव्यवस्थेचं भान राखणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे। कायदा हातात न घेता आपण ज्या पद्धतीने लोकांनी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले त्याचं भान त्यांनी राखणं गरजेचं आहे। संपूर्ण मुंबईपुरती त्यांना ही नोटीस देण्यात आलेली आहे। मुंबईत कुठेही काहीही झालं तर त्याच्यासाठी हे पती पत्नी जबाबदार राहतील असं म्हणतायत। तरी तुम्ही इथे थांबून राहिलेला आहात, किती वेळ थांबणार आहात इथे? बघा, आम्ही शिवसैनिक आहोत आणि जो मातोश्रीच्या विरुद्ध किंवा आमच्या साहेबांच्या विरुद्ध काही करण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी आम्ही इथे सक्षम खंबीरपणे उभे आहोत। आपण पाहतोय की रस्त्याच्या या बाजूला आणि रस्त्याच्या पलीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक इथे अजूनही टप्प्याटप्प्याने खरं तर शिवसैनिकांची संख्या वाढायलाच लागलेली आहे। नोटीस बजावल्यानंतर थोडासा शिवसैनिक जे आहेत शांत झालेले दिसून येत आहेत, परंतु तरी त्यांनी ही जागा मात्र सोडलेली नाही, अजूनही ते इथेच थांबलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की रवी राणा आणि नवनीत राणा यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या घराच्या बाहेर आम्ही पडू देणार नाही आणि त्याच्यासाठी म्हणून एकीकडे पोलिसांनी पोलीस बंदोबस्त तर लावलेलाच आहे, परंतु दुसरीकडे शिवसैनिकांनी सुद्धा इथं जागता पहारा द्यायचं ठरवलेलं आहे। विशाल, प्रणाली, याच विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले सहकारी तुषार रूपनवर देखील आपल्या बरोबर आहेत। पण त्यापूर्वी आपण पाहूयात की खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावलेली आणि याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे। ते स्वतः सांगतील मॅडम तुम्हाला। बरं, ही नोटीस कधी बजावण्यात आलेली? आताच थोडा वेळापूर्वी। जी माहिती मिळते त्यानुसार ते घरी आहे असं कळतंय। ही नोटीस त्यांना मुंबईपुरती देण्यात आलेली आहे की नेमकी कशापुरती? येस, मुंबईपुरती। मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होऊ द्यायचं नाही याच्यासाठी
दोन्ही खासदार मॅडम आणि आमदार साहेबांना दिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. आणि आता आपण यानंतर जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहे. तुषार, तू आता नेमका कुठेस आणि तिथे काय घडामोडी आहेत? सध्या विशाल मी मातोश्रीच्या बाहेर आहे आणि मातोश्रीच्या बाहेरचा परिसर पाहिला असेल तर आपण या ठिकाणी वरुण सरदेसाई यांच्या समवेत आपल्याला हजारोच्या संख्येने शिवसैनिक जमल्याचं पाहायला मिळतंय. वरुण सरदेसाई, खासदार विनायक राऊत असतील, या ठिकाणी माजी महापौर असतील, सर्वजण रस्त्यावरती ठाण मांडून बसलेले आहेत. जोपर्यंत रवी राणा, नवनीत राणा येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल तुम्ही? रवी राणा यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. रवी राणा खाऱ्या निवासस्थानी आहेत. रवी राणा खाऱ्या निवासस्थानी आहेत, त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहेत. शिवसैनिक खाऱ्या निवासस्थानी जाणार का? हे बघा, त्यांनी आव्हान दिलं होतं की ते मातोश्री बाहेर येतील. आम्ही तर दिलं नव्हतं. त्यांनी आव्हान दिलं होतं म्हणून शिवसैनिक अजून देखील त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवसैनिक त्यांची आतुरतेने वाट पाहतात. मात्र खारच्या त्यांच्या घराबाहेर देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत आणि त्यांना आता घराबाहेर पडू दिले जात नाहीये. असेल ना, शिवसैनिक हा आक्रमक असतो. आमच्या तिकडच्या शाखेचे शिवसैनिक कदाचित जमा झाले असू शकतात. आता त्यांनी तो विचार करायला पाहिजे होता मातोश्रीला आव्हान देण्याच्या आधी. हा विचार त्यांनी करायला हवा. त्यांनी मातोश्रीला आव्हान देत असताना अमरावतीमध्ये जेव्हा शिवसैनिक जमा झाले होते ते गनिमी काव्याने मुंबईत आले. त्यांचं असं म्हणणं आहे की मी पहिला टप्पा विजयी झालेलो, दुसरा टप्पा देखील मी मातोश्रीच्या इथे येऊन दाखवतो. कसले टप्पे मोजताय? हा काय खेळ लावलाय का? कसल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन त्याला खेळवताय तुम्ही? तरी नका एवढं महत्व देऊ त्यांना सांगा मर्दासारखा समोर ये, हनुमान चालिसेचं पठण करण्याचा प्रयत्न कर, आमचा प्रसाद घे आणि जा. तुम्ही काय त्यांचे टप्पे मोजताय? काय टप्पे झाले का? तिकडनं इकडे पोहोचलो, तिकडनं तिकडे पोहोचलो, कोण कसं ते? काय सांगाल विनायक राऊत? तुम्ही खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत, घोषणाबाजी सुरू आहेत, तुम्ही त्यांचा चॅलेंज देखील स्वीकारलेला आहे. मात्र अजूनही रवी राणा, नवनीत राणा या परिसरामध्ये पोहोचू शकलेले नाही. शिवसेनेला चॅलेंज देण्याची हिंमत रवी राणांमध्ये नाही. शिवसेनेच्या तुलनेत रवी राणा म्हणजे खिसझाडकी पत्तीच आहे. कोणत्या बिळामध्ये लपून बसलेले असतील तिथे त्या बिळातच त्याने राहावं. शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न त्याने आयुष्यात करू नये. शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये तुमचं असं म्हणणं आहे. मात्र ते वारंवार आव्हान देत आहे, व्हिडिओच्या माध्यमांशी संवाद साधताय आणि ते पुन्हा एकदा तुम्हाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न करताय. हे त्यांचा राणा दाम्पत्यांचा बोलविता धनी भारतीय जनता पक्ष आहे. आणि आमच्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, आईजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासऱ्याच्या जीवावर जावई सुभेदार. तशा पद्धतीने भाजपाची ताकद घेऊन किंवा भाजपाच्या आधार घेऊन राणा दाम्पत्य जे आमच्यावर भुंकण्याचा प्रयत्न जे करतायत ते भुंकणारा कुत्रा कधीच चावत नसतो याची आम्हाला माहिती आहे. परंतु त्या कुत्र्याला ज्यांनी सांभाळलेलं आहे त्या भाजपाला आम्हाला दाखवायचं आहे की शिवसेनेशी तुम्हाला लढायचं असेल, हिंमत असेल तर तुम्ही लढा. या अशा नौटंकी करणाऱ्यांना कशाला पुढे सोडताय? तुम्ही महिला शिवसेने देखील रस्त्यावरती बसलेल्या आहेत. हा तुमचा मातोश्री बाहेरचा कडा पारा किती वाजेपर्यंत असणार? तुम्ही किती वाजेपर्यंत मातोश्री बाहेर ठाण म्हणून बसणार आहात? मला वेळेचं बंधन नाही. नवनीत राणाने आव्हान दिलंय ना, आम्ही मातोश्रीकडे हनुमान चालीसा आम्ही बघतो किती वाजता येते, कधी येते ते आम्ही वाट बघतोय. म्हणजे एवढे सगळेजण आहेत ते महाप्रसाद द्यायला तयार आहेत. नवनीत राणा, रवी राणा यांना 149 नोटीस पाठवण्यात आलेले आहेत. ते खारच्या निवासस्थानी आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा जोपर्यंत मुंबईमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही सर्व शिवसैनिक रस्त्यावरती बसून मातोश्रीच्या बाहेर बसणार आहात का? आम्हाला बसायला कोण अडवणार? मातोश्री आमचं मंदिर आहे, मातोश्री आमचं घर आहे. आम्हाला जेवढा वेळ वाटेल तोपर्यंत. पण यांनी जे आम्हाला आव्हान दिलंय ना की मातोश्रीच्या समोर आम्ही हनुमान चालीसा करणार, आम्ही वाट बघतोय ते कधी. मग आता लपून कशाला बसलेत? खारच्या निवासस्थानी लपून कशाला बसलेत? सांगा यायला, आम्ही आहोत स्वागत करायला. तुम्ही शिवसैनिक त्यांच्या खारच्या निवासस्थानी धडक मारणार? आम्ही शिवसेना खारच्या निवासस्थानी धडक कशाला मार? त्यांनी काय सांगितलं? मी मातोश्री समोर हनुमान चालीसा. त्यांनी येऊन दाखव. आता इथून खार लांब आहे काय? इथून खार लांब आहे का? येऊ दे त्यांना मातोश्रीच्या समोर. तर आपण या ठिकाणी विशाल पाहत असाल तर नवनीत राणा, रवी राणा यांनी मातोश्रीच्या इथे येऊन दाखवावं, आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ. आपण या ठिकाणी जर पाहत असाल तर या ठिकाणी महिला शिवसैनिक आपला एक गायन देखील बोलतो पाहिलं. महाप्रसाद देंगे देखे जरा
मुझ में कितना है दम, हिम्मत है तो रखना कदम, महाप्रसाद देंगे हम. पाहिलं असेल नवनीत राणा, रवी राणा हे खारच्या निवासस्थानी आहेत. त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. मात्र जर नवनीत राणा, रवी राणा या परिसरामध्ये आले तर त्यांना आम्ही चोख प्रतिसाद देऊ असं या ठिकाणी शिवसेनेकडून म्हटलं जाते.